मित्रांनो, मार्केटिंग फेडरेशनच्या 23 केंद्रावर जे धान खरेदी केंद्र आहेत 23, त्या खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता धानाचा बोनस उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे तो जिल्हा कोणता आहे, त्यासाठी निधी किती प्राप्त आहे, मग तुम्ही धानाची विक्री केलेली आहे की फक्त नोंदणी केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना हा धानाचा निधी वितरण होणार आहे का, तर याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मगाशीच आपण एका जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे परत एकदा दुसऱ्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे, तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज असणार आहे। तर तुम्ही जर आपल्याला काही मेसेज वगैरे असतील करायचे, इंस्टाग्रामला प्रश्न वगैरे असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता पर्सनली। त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला इंस्टा आयडी दिलेला आहे। तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील काय सांगण्यात आलं बाबा, अगोदर काय सांगण्यात आलं, तुम्ही धान विक्री केलेली असो किंवा नसो तुम्हाला धानाचा बोनस मिळणार आहे। ही गोष्ट 100% खरं आहे मित्रांनो। शासनातर्फे आश्वासन देण्यात आले की बाबा धानाची विक्री केलेली असो किंवा नसो तुमच्या खात्यावर ही रक्कम 100% वितरित होणार। परंतु मित्रांनो, क्लिअरन्स बघा, शासनातर्फे हा डायलॉग मारला गेला, हे आश्वासन देण्यात आलं, परंतु शासनातर्फे क्लिअरन्स देण्यात आलेलं नाही। तर ते क्लिअरन्स कसं आलं मित्रांनो बघा। तर मित्रांनो, धान विक्री केलेली असो नसो तुम्हाला धानाचा बोनस मिळणार आहे, परंतु तो कसा मिळणार आहे हे सांगितलं नाही। तर पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही धानाची विक्री केलेली असेल, नोंदणी केलेली असेल, विक्री केलेली असेल, तर त्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हा धानाचा बोनस वितरित होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे, विक्री केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस वाटप होणार आहे, हे मान्य आहे, सरकारचं आपल्याला मान्य आहे। परंतु फक्त नोंदणी केली असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये हे धानाचा बोनस वितरित होणार नाही। तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातला निधी तुम्हाला मंजूर होऊ द्यावा लागणार आहे। आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर आता या पहिल्याच निधीला 8 ते 10 दिवसाचा मंजुरी फेडरेशनकडे निधी देण्यात आलेला असून सुद्धा 8 ते 10 दिवसांचा कालावधी लोटण्यात आलेला आहे। अद्यापही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत नाही। मग तुम्ही नोंदणी केलेली आहे आणि तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये बसलेले आहात, परंतु दुसरा टप्पा हा कधी त्या निधी मंजूर म्हणजे कधी निधी फेडरेशनकडे जमा होईल, तो फेडरेशनवाले टाळाटाळ करत कधी तो निधी तुमच्या खात्यावर वितरित होईल हे सांगता येणार नाही सध्या तरी मित्रांनो। आता राहिला विषय आदिवासी विकास पणन महामंडळाकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण वारंवार व्हिडिओमध्ये सांगतोय की बुवा तुमच्यासाठी सध्या तरी निधी मंजूर नाही। सध्या निधी आहे मार्केटिंग फेडरेशन, जे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असतो, ज्या धान केंद्र असतात त्यांच्यासाठी सध्या निधी मंजूर आहेत। आणि जवळपास निधी बघायचं झालं तर 48,84,20,20,000 जे 868 रुपयांचा जे निधी आहे ते जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे मार्केटिंग फेडरेशनकडे। आणि त्याच्यामध्ये जवळपास 23 केंद्र जे मार्केटिंग फेडरेशनचे आहेत त्या 23 केंद्रावर नोंदणी प्लस विक्री, लक्षात ठेवा, नोंदणी प्लस विक्री केलेली असेल अशाच शेतकऱ्यांना उद्यापासून धानाचा बोनस हा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर मित्रांनो, रकमा आता काही शेतकरी म्हणतील किंवा वारंवार तारीख दिली जात आहे, वारंवार आज उद्या केलं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्या की आज रकमा ह्या प्रोसेसिंगला टाकण्यात आलेल्या आहेत। डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर उद्या रकमा ह्या वितरित होणार आहेत। रक्कम प्रोसेसिंगला टाकली असली तरी सुद्धा तुमच्या खात्यावर प्रोसेसिंगला टाकली म्हणजे लगेचच, आता डीबीटीचा प्रॉब्लेम आपण असं सांगतो की बाबा डीबीटीचे प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम भरपूर येत असतात। आता इथे सुद्धा आता सध्या तरी जेवढ्या शेतकऱ्यांच्या रकमा ह्या प्रोसेसिंगला टाकलेल्या आहेत त्यांच्या खात्यावर उद्या सकाळी म्हणजे उद्या सोमवारपासून तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होणार आहे। तुम्ही देखील गडचिरोली जिल्ह्यातून असाल, तुमच्या जर खात्यावर रक्कम जमा झाली, मला याच व्हिडिओला किंवा आपण जर पुढील व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका, बॅकग्राऊंड व्हॉइसला देखील इग्नोर मारायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आदिवासी विकास पणन महामंडळाकडे निधी सध्या उपलब्ध नाही, तुम्ही जर तिकडे नोंदणी केलेली असेल। आता काही जण शेतकरी म्हणजे बाबा यावेळेस मार्केटिंग फेडरेशनकडे अगोदर निधी पोहोचला आहे, मग ज्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा निधी मंजूर झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे आपण मार्केटिंग पुढच्या वेळेस तुम्ही काय करसाल, मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी करसाल, मग त्यावेळेस असं होऊ शकतं इकडे निधी मंजूर होऊ शकतो। तर मित्रांनो, तुमचं जे नेहमीच आहे तिथेच राहू द्या तुमचा नोंदणी वगैरे, असं नाही की बाबा यावेळेस याला अगोदराला म्हणजे आपण पुढच्या वेळेस इथेच नोंदणी करायची। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता हा धानाचा बोनस वाटप होणार आहे। उद्यापासून रकमा प्रोसेसिंगला टाकलेल्या आहेत। काही शेतकऱ्यांना आज संध्याकाळपासून सुद्धा म्हणजे उद्या सकाळी मेसेज सुद्धा दिसू शकतात किंवा काही शेतकऱ्यांना उद्या दिवसभरातून मेसेज येऊ शकतात। 2-3 दिवसाचा कालावधी लागू शकतो।
2-3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना या रकमा, सर्व म्हणजे फायनली पूर्ण टोटल जिल्ह्यामध्ये नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री प्लस नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या रकमा वितरित होणार आहे. ते पण जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना. तर ही होती छोटीशी माहिती जी गडचिरोली जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.